तर हेलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. तर आज आपण सगळे निघालेलो आहे. मी आहे, मम्मी आहे, अस्मिता आहे, श्रेष्ठा आहे आणि श्रीनील आहे. तर आज आपण असंच घरी कंटाळलेलो, तर मम्मी बोलले चला आपण लोणावळ्याला जाऊन येऊया. तर आम्ही आता निघालेलो आहे लोणावळ्याला टायगर पॉईंटपर्यंत नाही जाणार आहे, पण तिकडे एक लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, तर तिकडे जाणार आहे आम्ही. आणि त्याच्या पुढे जो लोणावळ्याचा लेक आहे तिकडे जाणार आणि तिथून परत येणार आहे. तर चला पूर्ण जर्नी दाखवतो तुम्हाला. तर जर्नी कंटिन्यू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला दाखवतो तुम्हाला पुढचं, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही एन्जॉय करू शकाल पूर्ण व्हिडिओ. तर चला निघूया. आता मी पनवेलवरून एक्सप्रेसवेला लागलेलो आहे. बघू शकता वातावरण काय भारी झालेलं आहे. ढग बघा. आज तर नक्की पाऊस पडणार आहे, तर पावसात सुद्धा मजा येईल गाडी चालवायला. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला की आज संडे असून ट्रॅफिक आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन मी. बघू शकता जसं जसं लोणावळा जवळ येतोय तसं तसं किती पाऊस भरलेला आहे, आणि पाऊस पडणार आहे मजबूत वाला. खूप मजा येणार आहे. हा बघा बघा वातावरण बघा. कदाचित इथे मध्ये पडतोय सुद्धा. हा बघा काय व्ह्यू आहे. तर बघू शकता की पाऊस आलेला आहे, आणि आमच्या श्रेष्ठाचं रिॲक्शन बघा. तिला पाऊस खूप आवडतो. तू भिजणार आहे श्रेष्ठा पावसात? खूप, कारण की माझे अजून कपडे आणलेत मम्मीने. हो हो. पावसाने पूर्ण अंधार केलेला आहे. या पावसात जाणार आहे आता. कसं 10 मिनिटांमध्ये जे वातावरण चेंज होतं ना, आणि या पावसात ते आज आपण अनुभवलेलं आहे. आणि या पावसात पुढे बघा किती जोरात पाऊस पडतोय. आता पाऊस येणार आहे आपल्याकडे. आता या पावसात जाणार आहे खेळता भिजायला. एक छत्री नाही, ते 4 छत्र्या घरात आहे. मिळाली तर घेऊया. वाव, यही तो चाहिए था. समोरचं काहीच दिसत नाही. केलेले समोरचं काहीच दिसत नाहीये. इतका जोरात पाऊस पडतोय. लगेच गाड्या 50च्या स्पीडला आलेल्या आहेत. बोल चेष्टा, काय बोलत होती तू आईला? सीसीटीव्ही. आई आता पाऊस जरा थांबणार आहे, तर आता छत्रीचं टेन्शन नको घेऊस. ओके बोलले आमची म्हातारी. बघा ही आमची म्हातारी आहे आणि सगळ्यांना ज्ञान देत असते. तर आता आपण पोहोचतोय लोणावळ्याला. बघू शकता इकडे वरती राजमाची पॉइंट आहे, आणि आपण आता पोहोचणार आहे लोणावळा एक्झिटला. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. आता आपण लोणावळा एक्झिट घेतली आहे, तर इथून आपण डायरेक्ट जाणार आहे लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये. तर दाखवतो तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला लक्ष्मीनारायणचं मंदिर कसं आहे आणि कुठे येते. आणि लोणावळ्यामध्ये आल्यावरती बघू शकता कुमार रिसॉर्टच्या एरियामध्ये
ट्रॅफिक आहे खूप. ते आपण ते तर या पकडून ट्रॅफिक नेत मधून होतो निघू. ना. तर हा जो रस्ता आहे, तुम्ही लोणावळा सिटीवरून पुढे आलात की हाच रस्ता जातो टायगर पॉईंटला. तर इथे आल्यावरती तुम्हाला राईट साईडला छत्रपती शिवाजी महाराज गार्डन भेटेल. तर त्याच्या समोरूनच लेफ्ट आहे, तर तो मारायचा आहे तुम्हाला. तर आता आपण गाडी इथे लावलेली आहे आणि हे मंदिर आहे, त्याची एंट्री इथून आहे. तर जाऊया आपण आतमध्ये, तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ते. तर तुम्ही बघितलं मंदिर कसं आहे ते. आता आपण तिकडून निघालोय आणि लोणावळा डॅमकडे आलोय. इथेच पुढे ब्रिज आहे, तर ब्रिजच्या आसपास आपण थांबू आणि तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा काय भारी येतो. बाजूला ह्या भिंतीच्या मागे पूर्ण पाणी भरलेलं आहे, एक नंबर व्ह्यू झालेला आहे. तर आता आम्ही गाडी लावली थोडीशी बाजूला आणि आलेलो आहे ब्रिजवरती. श्रेष्ठा आणि मस्ती आली आहे माझ्या. मम्मी आणि श्रीनील गाडीतच बसलेत. तर चाललोय आपण आता ब्रिजवरती आहे. ट्रॅफिक बघू शकता किती पुन्हा ट्रॅफिक लागलेलं आहे आणि आम्ही गाडी कशी तरी वळवून लावून आलेलो आहे. तर चला आपण क्रॉस करून त्या साईडला जाऊया आणि नजारा दाखवतो तुम्हाला. हे बघा श्रेष्ठा आणि अस्मिता आहे आणि मजा करतायत ते. व्ह्यू बघा. लोक कुठपर्यंत चढलेली आहेत. मजा येते का? खूप हवा आहे इकडे आणि तिला खूप थंडी वाजते, बघू शकता. कसं वाटतंय अस्मिता? मस्त छान आहे. बघा आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, तर कुठे गाडी लावायला भेटत नाही. कशी तरी एक जागा शोधून गाडी लावली आहे. आता बघूया. इकडे मॅगी सांगितली आम्ही, आता जाऊन मॅगी खातो आणि मग निघूया आपण परत मुंबईला. तर आत्ता आपण जिथे गाडी लावलेली तिकडून गाडी वळवायला म्हणून पुढे आलो, तर बघतोय तर समोर ग्राउंडमध्ये
एक नंबर असा धबधबा आणि समोर असं थोडंसं छोटंसं असं तळ झालेलं आहे. हे बघा काय भारी दिसतंय ना तळ बघा. आणि तो आहे तो छोटासा धबधबा काय सुंदर दिसतंय. तर इथे आपल्याला लागलेलं आहे फाटक. आणि ही बघा आपली गाडी इथे बसती आहे गाडी. इथे फाटक आहे आपली गाडी इथे. नवीन आहे रे साबरमती. मला पण तेच पाहिजे त्या बाजूला मस्त नवीन ट्रेन आहे. आता अजून आम्ही राजमाची पॉइंटला सुद्धा पोचलेलो नाही आहे. अर्धा पाऊण तास झाला याच ट्रॅफिकमध्ये. मला हे कळत नाही लोक बाजूने जे जातात ते का जातात. पुढे जाऊन परत ट्रॅफिक करणार आणि सगळ्यांना अडकवून ठेवणार. एका लाईनमध्ये चाललं तर सगळे लाईनमध्ये जातील ना, लवकर ट्रॅफिक सुटेल. मला सगळ्यांना विनंती आहे जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला असेल तर एक लाईनमध्ये चालवा. बाजूने जे जाणार आहे तुम्ही परत पुढे जाऊन अडकवणार आणि मागच्यांना सगळ्यांना अडकवणार. तो बघा चालला बघा परत पुढे. ते बघा हे सगळे पुढे जाणार आणि पुढे परत जाऊन ट्रॅफिक करणार. ते घुसतात मग मध्ये. तर आता आम्ही राजमाचीला पोचलेलो आहे आणि व्ह्यू बघा काय भारी आहे. तो आहे तो धबधबा. तर आम्ही आता राजमाचीवरून निघालेलो आहे आणि आता आम्ही ठरवलं आहे की जुन्या रस्त्याने जाणार आहे. कारण भूक सुद्धा लागलेली आहे. एक्सप्रेसवेला तर काय भेटणार नाही. जुन्या रस्त्याला ढाबे आहेत तर बघू तिकडे जेवू आणि मग घरी जाऊ. इथे सुद्धा पॉईंट्स आहेत जिथे लोक थांबतात. कारण इकडून व्ह्यू बघा काय दिसतो तो. तर हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला आणि हॉटेल आहे मेजवानी. तर आम्ही लास्ट टाईम पण थांबलो होतो इकडे. आम्हाला माहिती आहे इकडचं जेवण चांगलं आहे म्हणून आम्ही इथेच थांबलो आहे. तर चला बघूया आम्ही काय मागवतो ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर इथे मम्मीला मागवलेली आहे आम्ही व्हेज थाली. त्याच्यामध्ये आहे 2 भाकऱ्या, 2 कढी, डाळ, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी आणि राईस. अजून आमचं जेवण यायचं दाखवतो तुम्हाला थांबा. आता नावासाठी पनीरची भाजी दिली आहे. आतलं पनीर तर चेष्टा करते. ही बघा चोर, पनीर चोर. तर इथे आम्ही मागवलेलं आहे बटर चिकन आणि रोटी. बघा चेष्टा खाऊन दाखव, खाऊन सांग मला कसं आहे. चिकन पण खाताना बघा गरम असेल.
आणि वाव, मस्त आहे, एक नंबर. जेवण भेटतो तुम्हाला. चला. तर आम्ही आता जिथे जेवलो, जेवण खूपच चांगलं होतं. हॉटेलचं नाव होतं हॉटेल मेजवानी, जुन्या पुणे हायवेला आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा इकडे एकदा येऊन, तुम्हाला पण आवडेल हे हॉटेल. तर आम्ही आता जेवलो आणि जेवून निघालेलो आहे घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांबरोबर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओज असेच बघायला भेटतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, काळजी घ्या.